19 तारखेलाच दिल्लीमध्ये मनसेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी भाजपचं शीर्ष नेतृत्व गृहमंत्री माननीय अमित शाह साहेब यांची भेट घेऊन राजकीय चर्चा त्या ठिकाणी झाली आणि आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, राज्याचे भाजपचं नेतृत्व लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राजसाहेब यांची नुकतीच जी आता माध्यमांवर बातम्या येत आहेत, ताज लँड्स एंड इथे बैठक झाली। असे संकेत आहेत की महायुतीमध्ये मनसे देखील सहभागी होईल, याबद्दलची अधिकृत घोषणा महायुतीचे नेते लवकरच करतील। पण मनसे जर महायुतीमध्ये आली तर राष्ट्रवादी त्याचं स्वागतच करेल। देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी 45+ लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी जे घटक पक्ष एनडीएमध्ये येतील, महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये येतील, त्यांचं स्वागतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल। महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे, त्यातच आता जागाचा तिढा सुटल्यानंतर त्यातच मनसेने देखील आता उडी मारली। नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल आणि औरंगाबाद अशा जागेवरती ते दावा करतात। याची कुठलीही काळजी माध्यमांनी करू नये। महायुतीतल्या सर्व राजकीय नेत्यांमध्ये समन्वय आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीने महायुतीचं सन्मानपूर्वक जागा वाटप होईल। राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, हे तिन्ही नेते बसून योग्य निर्णय महायुतीमध्ये होईल जागा वाटपांचा आणि प्रत्येक पक्षाला सन्मानपूर्वक लोकसभेच्या जागा लढायला मिळतील। एक महत्त्वाचं की महायुतीमध्ये मनसे राज ठाकरे यांची बैठका देखील झाल्या, पण या कुठेही बैठकांमध्ये अजित पवार मात्र दिसत नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग याच्यामध्ये होताना दिसत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला मनसे नेहमी राज ठाकरेंनी अजित पवारांच्या विरोधातली भूमिका घेतलेली आहे। त्यांच्या विरोधातल्या स्टेटमेंट त्यांच्या आतापर्यंत पाहिल्या गेल्या। काय याचं अजित पवारांच्या बाबतीतली भूमिका काय राहणार की मनसेने विरोधातली भूमिका घेतली? नाही, मी आधीच सांगितलं की मनसे जर महायुतीमध्ये येत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचं स्वागत करेल। काय राजकीय भूमिका याच्या आधी मनसेने घेतली असेल, आता एकच लक्ष आहे की महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर 45+ लोकसभेच्या सीट्स या महाराष्ट्रातनं निवडून द्यायच्या आहेत। त्यामुळे त्यांचं स्वागत आहे। बैठकीला अजित पवार साहेब जरी नसले तरी संपूर्ण या प्रक्रियेची माहिती राष्ट्रवादीचे आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांना आणि प्रांताध्यक्ष, कालच प्रांताध्यक्षांनी ज्यावेळेला मुंबई इथे पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला सांगितलं की मनसेची चर्चा चालू आहे आणि आम्ही त्याचं स्वागतच करतो। सर, दुसरा एक मुद्दा असा आहे की मनसे महायुतीत आल्यामुळे ठाणे आणि कल्याणमध्ये समीकरण आता खूप मोठ्या प्रमाणात बदलणार आहे। सगळ्यात मोठा फटका शिवसेनेला पण बसणार आहे, तर त्यांच्याकडून इच्छुक उमेदवार खूप मोठ्या प्रमाणात आहेत। मनसे आल्यानंतर त्याने बसणार आहे। राष्ट्रवादीची पण परिस्थिती काय असणार? एकंदरीत इतर सगळ्या महायुतीतल्या इच्छुक उमेदवारांना याचा स्वप्न भंग होणार। आणि आता लोकसभेची निवडणूक आहे, त्यामुळे ठाणे जिल्हा असेल, ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभेच्या जागा असतील, पालघर जिल्ह्यातली एक जागा असेल, ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी असेल, ठाणा असेल, कल्याण असेल, इथे महायुतीमध्ये ते सामील झाल्यानंतर होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा फायदाच महायुतीच्या उमेदवाराला होईल। विधानसभेच्या निवडणुका अजून 6 महिन्यानंतर आहेत, त्यामुळे आता लोकसभेला ठाणे जिल्ह्यामध्ये मनसे आल्यामुळे महायुतीच्या तिन्ही जागांवरील लोकसभेच्या उमेदवारांना त्याचा फायदाच होईल। विधानसभेच्या बाबतीत म्हणतो, विधानसभेचे इच्छुक उमेदवारांचे स्वप्न बघतो, त्याला अजून खूप वेळ आहे। स्वप्न कधी कधी साकारी होतात, कधी कधी भंगही होतात। त्यामुळे ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक येईल त्यावेळेची राजकीय परिस्थिती, त्यावेळेला कशा पद्धतीने वाटाघाटी होतात सीट्सच्या, ही अजून 6 महिने दूर आहे। आत्ता महायुतीसमोर असलेलं लक्ष्य आहे येणाऱ्या 5 टप्प्यामधील महाराष्ट्र राज्यातील 48 लोकसभेच्या जागा
या 48 जागांमध्ये 45+ जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकणं हा सर्वात पहिला संकल्प महायुतीतील सर्व नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे. भाजपने नवीन रणनीती आखली आहे का? ठाकरे वर्सेस ठाकरे येणाऱ्या निवडणुकीत समोर दिसेल, लढाई समोर दिसेल. मला वाटतं ठाकरे ठाकरे ब्रँड आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील शिवसेनेच्या त्यांना आता मशालीवरती लढावं. अनेक वेळा भारतीय जनता पार्टीचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्यांचे प्रांताध्यक्ष बावनकुळे साहेब असतील, यांनी अनेक वेळेला संकेत दिले की मनसेचं विचारसरणी, मनसेची असलेली ध्येय धोरणं ही भाजपशी मिळतीजुळती आहेत आणि त्यामुळे महायुतीमध्ये त्यांना घेत असताना कुठेही वैचारिक वाद किंवा विचारधारा वेगळी आहे असं होणार नाही आणि म्हणूनच हा निर्णय झाला असेल. त्याबद्दल फार काय आश्चर्य व्यक्त करायची आवश्यकता नाहीये. शिवतारे संदर्भात शिवतारे आता पक्ष सोडणार आहे अशी चर्चा सुरू झालेली आहे. ते बैठक देखील घेणार आहे. कालपासूनच त्यांनी गावोगावी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. कालच मुंबईला आमचे प्रांताध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं की शिवतारे हा विषयाला फार महत्त्व देऊ नका. माननीय मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील आणि एकाने गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचं नसतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राजकीय प्रगल्भता आहे की कुठला विषय कुठपर्यंत टाळायचा आणि कुठला विषय कधी सोडून द्यायचा. महायुतीला कुठल्याही प्रकारचं नुकसान होईल असे कुठलंही वक्तव्य किंवा कृत्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं घडणार नाही.